पोलीस आयुक्तांचा पोलीस आपल्या दारी तो उपक्रम आणि तिथे प्रकाश लोंढेंच्या चांगल्या कामाची जोरदार चर्चा। रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या वतीने पोलीस आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन। पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा तसेच गुन्हेगारीवर आळा बसावा। पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतात। गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा, यासाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या वतीने पोलीस आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन सातपूर स्वारबाबा नगर येथील बुद्धानपूर हॉल येथे करण्यात आले होते। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार विलास गीते, भगवान शिंदे उपस्थित होते। यावेळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा लोंढे परिवाराच्या वतीने करण्यात आला। यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी सातपूर शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पोलीस आपल्या दारी या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे। सातपूर परिसरातील 40 वर्षापासून लोंढे परिवार नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा जपत असल्यामुळे परिसरात सर्व नागरिक गुण्या गोविंदाने वावरत असतात। त्यामुळे पोलीस प्रशासनाने लोंढे परिवारासह नागरिकांचे कौतुक केले। या उपक्रमात सातपूर शहरातील शेकडो युवक सामील झाले होते। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगर सेविका दीक्षाताई लोंढे, विकी लोंढे, समाधान जगताप यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। त्यामध्ये जाऊन त्यांच्या काय अडचणी समजून घ्यायच्या आणि त्यांचे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती उपाययोजना करून व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्त आपल्या योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत आज आपण या ठिकाणी आलो। या कार्यक्रमासाठी सरकारवाडा उपविभागाचे एसीपी सर माननीय जाधव सर आज आपल्याला उपस्थित झालेले आहेत। सातपूर पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरवणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या सातपूरचे सर्व उर्फ बॉस आपल्या दर्शन करतच राहतात, ते आज देखील त्यांचं मनोगत व्यक्त करतील। आज नाशिक शहर आयुक्तालयामध्ये जनतेसाठी माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी फार योजना राबवलेल्या आहेत। त्यातला हा एक भाग आहे की पोलीस आयुक्त आपल्या दारी। आम्ही शक्यता पोलीस स्टेशनपर्यंत नाही पाहतो। आम्ही विनंती करतो आपल्याकडे आपण इथंच भेटू आणि जर थोडंसं अडचण वाटली तर आम्ही सांगतो की सर बघा काय आपल्याला मार्ग शोधता येईल, असं माझा दृष्टिकोन आमचा असं वातावरण आहे। त्यामुळं आमच्याकडे अडचणी असेल तर लोक सांगतील, परंतु मला वाटत नाही अडचणी काय आहे। आमच्याकडे एकच अडचण आहे ती की आमच्याकडे सण उत्सव असला की थोडंसं वाजवतात, थोडं नाचतात, छठ पूजा असली का थोडं तेवढंच आहे। आम्ही सर्व एकमेकांना गुन्हा गोंधळात असतो, नवरात्राला तसंच करतो, एवढंच टेक्निकल्स आहे थोडंसं। तरी आम्ही 10चं परमिशन असेल आम्ही 10 मिनिटं तुम्हाला सणा बंद करतो आणि सणा फोटो साहेब आम्ही बंद केलंय, परंतु तरी काय वेळेला एक तास असं थोडं एवढंच आहे। बाकी काही नाही। दुसरी अडचण अशी आहे की आमच्याकडे छोटासा कार्यक्रम असं प्रचंड गर्दी येते आणि लोकांना खूप गर्दी तसं काही नाही। त्याच्यात गर्दी आहे त्याच्यामुळे गौतमनगरच्या टोकापासून आता एक मुलं सुरू होतो, भीमनगर आहे, आपल्यावाडी रोड आहे, स्वारबाबा नगर आहे, त्या स्वारबाबामध्ये अनेक चौक आहेत, सिद्धार्थ चौक आहे, पालखी चौक आहे, भगतसिंग चौक आहे, धम्मा चौक आहे, असे वेगवेगळ्या चौकाची सुद्धा नाव दिले। असं नाही का मारुती मंदिर नाही फक्त मराठा समाज आपण असं काही नसेल, इथं बौद्ध समाज राहतो, इथं ओबीसी आहे, इथं अशा पद्धतीने आम्ही प्रवर्तन केले। तर आपल्याकडून काय अपेक्षा असते की आमच्या संस्था उपस्थित राहा, चुकत असेल तर मार्गदर्शन करा आणि त्यावेळेस चुका नसतानाही थोडासा गैरसमज निर्माण केला जातो। म्हणजे खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी येते, असं वातावरणात तसंच केलं की चुकीच्या प्रसंगात आपले नातेवाईक कोण येतील येणार नाही, आपण निरीक्षण लावून त्याच्यावर करू, भेटी लावू, निवडणूक करू, पण सुखदुःखाला एकत्र धावा म्हणून साहेब असं भांडं वाजलं आमचे एकत्र येतात। एवढा आमचा सांगून दिला पाहिजे, आमचा वीक पॉईंट आहे। आणि काही ना असं काही समजू हे एवढी गर्दी तुम्ही दबाव आणता काय, आम्ही साहेब शासकीय यंत्रणेला मदत करतो, कायदा सुव्यवस्था तुम्ही तर रेकॉर्ड बघा तक्रार करून नसतात, आमचा त्रास होतो असा असतो गर्दी येते ऐकतात। हा एवढा वीक पॉईंट आहे असं मला वाटतं। सर्व सर्व राहतात, मला आपला अभिमान आहे आमचा हा परिसर आपण निवडला। म्हणजे साहेब अभ्यासिक आहे, व्यायामशाळा आहे, समाज
1 रुपया घेत नाही कोणाला, अजिबात नाही. 30 वर्ष काहीच नको आम्हाला. मारुती मंदिरात कौल जातील, मात्र जातील, चर्मख जातील, उत्तर भारतीय जातील, छटमध्ये हा गुन्हा गोविंदाचा खेळ आहे. पण आपली योजना ज्या ज्या योजना आपण आणल्या साहेब वाहतुकीचं काढलं. आम्ही पहिले 2000 हेल्मेट पाठवले. मी एक गुच्छा माध्यमातून भूषण गुरुच्या नेतृत्वाखाली, दीक्षा गुरुच्या नेतृत्वाखाली आम्ही 2000 हेल्मेट रस्त्यावर उभे करू. दुसरं आलं होल्डिंगचं. आम्ही पहिलं परवानगी घेतो. एक दिवस थोडंसं 50 घंटे सांगितलं तर 5 कोटी जास्त लागतात, पण लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी काढून घेतो. पण काही लोक सगळं वेगळ्या पद्धतीने वापरतात. आम्ही सर्व कायदेशीर बाबीनं परवानग्या घेऊन कार्यक्रम करतो. फक्त एवढंच सांगतो की आमचा कोणताही कार्यक्रम असला, लग्न सोहळा असेल, अंत्यविधी असेल, पुण्यानुमोदन असेल, सण उत्सव असेल, रूढी परंपरा असेल, गर्दी आहे, एवढाच आमचा खरा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा सुद्धा आपल्या लक्षात आला आहे. जरी गर्दी असली तर 2 मिनिटात भूषण आला, नानाभाऊ आले, नल्ले आले, विखे आला, वस्ताद आलो, मी आलो किंवा माझं आमचा परिवारातला कोणी गेला तरी लोंढे परिवारातला कोणी गेलं तर सर्व लोक शांत होतात. आणि अशा शांतताप्रेम वातावरणातून आम्ही पहिले स्वारवामध्ये सर्व उत्सव होतात, सर्व धार्मिक स्थळ सुद्धा आहे. आणि मी निवडून आल्यानंतर साहेब छत्रपती मार्केट तयार केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने दुसरं मार्केट तयार केलं. बाबासाहेबांचा मोठा भव्य देऊळ नागवण्यात आपण बघाल, तो भव्य देऊळ पुतळा माझ्याच कार्यक्रमाला इथे बाबासाहेब छत्रपतीचा डबल पुतळा तो पण केला आहे. महानगरपालिकेचं कार्यालय इथंच आहे, MSCB ह्याच वार्डात आहे, त्याच्यानंतर निमा आहे ह्याच वार्डात आहे. आपलं पोलीस स्टेशन सुद्धाच आहे. आम्ही जे आम्हाला शक्य परमिशन होती म्हणून आल्यानंतर आम्ही परमिशन आपल्या माध्यमातून घेतली आणि तिथं सुद्धा कॉम्प्युटर करणार, सेफ लाईटिंग वगैरे देण्याचा जिद्दीला प्रयत्न करा. आणि त्याची फायदा आम्हाला यासाठी झाला. आपलं एक म्हणायचं आम्ही सुद्धा स्वतःला आमच्या दृष्टीकोन विदाउट ड्रेसचे पोलीस समजतो आणि काय वेळा थोडंसं चिडचिड करतो, गात का पाळा का एवढं आमचं कदाचित घटनेत होत असतं. आणि मला असं वाटतं की सुद्धा आपल्या सर्वाधिकाऱ्यांना माहीत आहे. तर नाव खूप मोठं आहे की खूप गर्दी यांच्याकडे खूप असं असेल, तशा पद्धतीने स्वारवा बनवणार आमचं नाही असं मी खात्रीशीर सांगतो. बोटावर बोलले एकूण 10% लोक बाहेर गेले असतील की यासाठी गेले साहेब. आणि परिवारात जागा नसल्यामुळे झाले, पण त्यांची घरदारी इथे 3-4 बदली इथे पत्र्या बाहेर समोर असतात. मी त्यांच्या समोर लहानचा मोठा झालो तरी आमचं गुन्हामध्ये आम्ही दाखवलं. आपलं सुद्धा आमचा शेवटचा स्वाब आम्हाला किती त्रास झाला असेल, शेवटचा स्वाब आमचा आपण आम्हाला पोल्युशनला यावंच लागतं. त्यामुळे आमचे लोक कायदा सुव्यवस्था पाळायला बंधनकारक आहेत. तरी आपल्या काही सूचना मार्गदर्शन असेल आम्ही निश्चितपणे स्वीकारू. आम्हाला आपण इथे सर्व आलात, आपला वेळ दिला, आमचा संदेश इथला संदेश आम्ही निश्चितपणे तरुण वर्ग बोलले, सर्व नक्कीच लोक बोलले, ग्रामपंचायतमध्ये कमीवाडी घेऊनवाडी चौकातले करून महिलांचे वेगवेगळ्या करून असं करून आपल्यासमोर मला असं वाटतं की आपण विचार काय करायला सांगतो. मी खात्रीशीर सांगतो आमच्याकडे करायचं नाही. आम्ही आपल्या सदैव नाही आहोत. आमचं चुकत असेल तर हक्कानं सांगा, काही चुकतं आम्ही त्याच्यात बदल करू, निश्चित करू. चुकत नसेल तर आम्ही खात्रीशीर सांगतो साहेब चुकत नाही, पण मदत करा. असे काही वेळा काही समजतात एवढीच अपेक्षा बाळगतो. सर्वांचं माणूस अभिनंदन करतो. जय